तर आज आपण आलेलो आहोत कोळी या गावला. तर कोळी गावामध्ये STBT जे बियाणं आहे, तर या बियाण्याची लागवड आज दत्तराव पाटील यांच्या शेतामध्ये होत आहे. तर आपल्यासोबत गुणवंत पाटील हंगरगेकर साहेब आहेत, त्यानंतर चटप साहेब आहेत. आपण त्यांच्याशी बोलू. पाटील, हे STBT जे बियाणं आहे, ह्या बियाण्यामध्ये किंवा बियाण्यासाठी गुजरात सरकारनं परवानगी दिली आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये परवानगी नाही. जे की STBT बियाणं तंत्रज्ञान आहे, संपूर्ण जगामध्ये चाललं आहे. तिथलं सरकार त्या बियाण्याचं आपल्याला तेल खाऊ घालते, परंतु हे बियाणं आपल्या महाराष्ट्रामध्ये लावण्यासाठी परवानगी नाही. काय म्हणता आपण याच्याबद्दल? का सरकार परवानगी देत नाही? खरं तर जगामध्ये जैविक तंत्रज्ञानाशिवाय पर्याय राहणार नाही आणि हे तंत्रज्ञान आपण लवकरात लवकर म्हणजे आपणसात करायला पाहिजे. नाहीतर काय होईल की आपण जगाच्या खूप मागे पडू. आपण कितीही म्हणत असेल नैसर्गिक शेती किंवा नॅचरल फार्मिंग वगैरे, पण याच्याने जगाला पोचता येणार नाही, आपणालाही पोचता येणार नाही. म्हणून हे बियाणं अत्यंत आवश्यक आहे. वाजपेयीजीच्या काळात 2004ला या बियाणाला मान्यता दिली आणि तेव्हाच्या नंतर मान्यताच नाही आहे. म्हणजे 2004ला बोलगाड 1 बोलगाड 2 आलं, पण आता जगामध्ये बोलगाड 6पर्यंत गेलेलं आहे. बोलगाड म्हणजे त्याचं नाव वेगवेगळे आहेत, BG1 BG2 वगैरे. तर हे तंत्रज्ञान जगामध्ये आहे आणि 2वरच आपण थांबलेलो आहोत. त्याच्यामुळं कापसामध्ये नंबर 1वर आपण गेलो होतो एका काळी, आता पुन्हा नंबर 3वर चाललो आहे. त्याच्यामुळं हे बियाणं अत्यंत गरजेचं आहे आणि याच्यामुळं लागवडमध्ये जो उत्पादन म्हणजे लागवडीचा जो खर्च आहे किंवा पोषणाचा जो खर्च आहे तो कमी होऊन जातो आणि ज्याच्यामुळं उत्पादन खर्चामध्ये याची घट होते आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला फायदा होण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी इतका आत्महत्या करतो आहे, तो कापसाला गॅट कराराप्रमाणे 257% मायनस सबसिडी आहे. खरं तर विदर्भ आणि मराठवाड्याचा कापूस हा भाग आहे आणि आम्ही प्रमुख पीक हे कापूसच होतं, पण कापसावर संकट आलं म्हणून कापूस दूर गेला आणि आम्ही सोयाबीनवर शिफ्ट झालो. खरं तर कापसाला जर नवीन बियाणं मिळालं तर अख्खा मराठवाडा आणि विदर्भ हा कापसाचा पट्टा होईल आणि जगातलं मँचेस्टर जे इंग्लंडमध्ये होतं ते इथं नागपूर, यवतमाळ, नांदेड हे एक कापसाचं एक मोठं व्यापारपेठ तयार होईल अशी शक्यता आहे. म्हणून शेतकरी संघटना या बियाण्याला सपोर्ट करते. आणि खरोखरच आहे की शेतकऱ्यांच्या ज्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होत आहेत, ह्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं तर खरोखरच आत्महत्या कमी होतील. आणि STBT जे बियाणं आहे, कापूस बियाणं आहे असेल, त्याच्यानंतर सोयाबीन असेल, तर ह्याद्वारे सरकारनं बिलकुलच परवानगी द्यायला पाहिजे. गुजरातला तुम्ही परवानगी देता, गुजरात आणि महाराष्ट्र काय दूर नाही, भारतामधीलच राज्य आहेत ते पण. तर सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे. आपल्यासोबत चटप साहेब आहेत, माजी आमदार आहेत शेतकरी संघटनेचे. साहेब, या बियाण्याचं गुणवैशिष्ट्य सांगा आणि आजचं आपलं आंदोलन हे सरकारला काय आपण आवाहन करू शकता? शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा एक भाग आहे. आम्ही असं म्हणतो किंवा शेतकरी संघटना असं म्हणते, जे जे तंत्रज्ञान बियाणात येईल, अवजारात येईल, इतर क्षेत्रात येईल, ते तंत्रज्ञान वापरायची शेतकऱ्याला मुभा असली पाहिजे. आणि जागतिक स्पर्धेला जर भारतीय शेतकरी उभा करायचा असेल तर त्याला हे तंत्रज्ञान मिळालं पाहिजे. जो संसदेचा कायदा आहे पर्यावरणासंबंधीचा, ज्यात 5 वर्षाची शिक्षा आहे, तो संसदेने पास केला आहे. केंद्राचा कायदा आहे. गुजरातमध्ये पण त्याला लावायला परवानगी नाही. तिथे सगळी डोळेझाक चालली आहे, कायदा बाजूला ठेवून चालला आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की शेतकरी तितका एक त्या शेतकऱ्याला एक नाही, या शेतकऱ्याला एक नाही लावू नये. सरकार परवानगी देत नाही म्हणून आम्ही राजरोसपणे 10 जूनला हे बियाणं वाजत गाजत आणलं इकडे. गुजरातमध्ये केस होत नाही, पण बॉर्डर ओलांडली की वाका बॉर्डरच्या पुढे नंदुरबार जिल्ह्यात आलं की केस होते, पेरणाऱ्यावर, आणणाऱ्यावर, विकणाऱ्यावर. आणि म्हणून आम्ही तो कायदा मोडला, सविनय कायदेभंग केला. आणलेलं बियाणं आम्ही 17 तारखेला यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्यातल्या खडकी येथे लावलं. 20 तारखेला अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी या तालुक्यातल्या कार्ला गावाला लावलं. आणि आज आम्ही 25 तारखेला जो आणीबाणी लागू झालेला दिवस होता त्या दिवशी आज आम्ही इथे लावतो. आणि कोळी नावाच्या गावाला नांदेड जिल्ह्यात मराठवाड्यामध्ये हे लावतो. आणि हे आंदोलन उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत पोहोचलं आहे. आणि काही झालं तरी सरकारला
एक दिवस ताबडतोब परवानगी द्यावी लागेल. जर भारतीय शेतकरी पुन्हा स्पर्धेत उभा करायचा असेल तर त्याला हे स्वातंत्र्य गरजेचं आहे. यात पाटलांनी सांगितलं त्याप्रमाणे इथे उत्पादन खर्चात घट होते, निन्नावरचा खर्च वाचतो आणि यील्ड जास्त येते आणि ह्या सगळ्या दृष्टीने जगाच्या स्पर्धेत उभं राहायला हे गरजेचं आहे. म्हणून आम्ही हा कायदा मोडतो, सविनय कायदेभंग करतो आणि बिलकुल राजरोसपणे हे बियाणं रोवतो. आणि नागरिकांचं असं पण काही म्हणणं आहे की जे अमेरिकेमध्ये जे STBT सोयाबीन पिकतंय त्या पिकाचं जे तेल निघते ते तेल भारतामध्ये येतं, परंतु ते बियाणं लावण्यासाठी आपल्याला परवानगी मिळत नाही. याच्यावर काय म्हणू शकता? काय नाही, आपल्या देशात जे म्हणून या तंत्रज्ञानाला विरोध करणारे आहे ते आहे भारतीय किसान संघ, पर्यावरणवादी आणि स्वदेशी जागरण मंच. त्यांचा असा अपप्रचार आहे की हे तेल खाल्लं, GM टेक्नॉलॉजी वापरलेलं तर माणूस नपुसक होतो. एक लक्षात घ्या, आपण जे काही तेल खातो परदेशातून आयात केलेलं ते सगळं GM टेक्नॉलॉजी वापरून सोयाबीनचं केलेलं आहे. जे आम्ही कोंबड्यांना, बकऱ्यांना, गायींना, म्हशींना खाऊ घालतो ती DOC किंवा ढेप ती या GM टेक्नॉलॉजीचीच आहे. आणि आम्ही ते दूधही खातो, आम्ही ते तूपही खातो, आम्ही बकरे आणि कोंबड्या कापून खातो, पण यातला कोणी काही नपुसक झाला नाही. हा अपप्रचार आहे एक प्रकारचा. आमची आई लहानपणी म्हणे, बापू बाहेर जाऊ नको, भोंग्या आहे. भोंग्या कोणीच पाहिला नाही. मग हा अपप्रचार आहे, हे बुद्धीशी वैर आहे. आणि म्हणून आम्ही काही झालं तरी हे स्वातंत्र्य, तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्ही हा सत्याग्रह करत आलो आहे 10 नोव्हेंबर 19 पासून आणि आम्ही सतत हा करत राहू आणि हे स्वातंत्र्य मिळवून. आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष शिंदे साहेब आहेत उंचेगावकर. तर साहेब, ही जी टेक्नॉलॉजी आहे आपल्या भारतामध्ये सरकार न देण्याचं किंवा आपणाला परवानगी हे बियाणं न लावण्यासाठी परवानगी देत नाही, काय कारण नेमकं? मला असं वाटते की या देशातल्या पेस्टिसाईड कंपन्यांची आणि या बियाणे सरकारची मिलीजुली भगत आहेत. पेस्टिसाईड कंपन्या यांना निवडणुकासाठी वाटेल तेवढे फंड्स देतात आणि शेतकऱ्यांना जर अधिक उत्पन्न केलं तर शेतकरी यांना काय देणार आहेत? त्याच्यामुळं ह्या बियाणाला बंदी आहे. याच्यामुळंच सरकार आपल्याला ह्या बियाणाला खुली परवानगी देत नाही. सरकारवर आमचा सपशेल आरोप आहे की एक देश एक राज्य, सगळ्यांना शेतकऱ्यांना समान संधी मिळायला पाहिजे, समान बियाणं मिळायला पाहिजे. गुजरातला आहे ते आम्हाला का नको? आणि खरोखरच जे शेतकरी संघटनेचं आज जे आंदोलन आहे किंवा मग हे जे आज बियाणं लावण्यात येत आहे, जे की बियाणं प्रतिबंध केलेलं आहे सरकारनं, त्या बियाण्याला जर सरकारने खरोखरच परवानगी दिली तर भारतामधले जे शेतकरी असतील, आत्महत्या असतील, खरोखरच कमी होणार आहेत. आणि त्याच्यामुळं खरोखरच सरकारने, शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जे पूर्ण सर्व जगामध्ये हे बियाणं चालतंय, त्यांची प्रगती होते, आणि मग भारतामध्येच का होता कामा नाही, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे. आज दत्तराव पाटील कोळीकर यांच्या आपण शेतामध्ये आलो, तर दत्तराव पाटलांशी आपण बातचीत करूयात. दत्तराव पाटील, आज आपल्या कोळी तालुका हदगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी आपण STBT कापूस बियाणे लावत आहात. आपलं काय उद्देश आहे किंवा सरकारला आपण काय संदेश देऊ शकता? सर, हे BT बियाणं लावू देणं गेलते म्हणून मी स्वतंत्र शेतात लावायला सगळे जिल्ह्यातले पब्लिक हे करून आंदोलन करण्यासाठी माझं भरपूर मी स्वतः माझ्या स्वतःच्या मनानं मी लावायला आलो माझ्या स्वतःच्या शेतात. बरोबर आहे, खरोखरच आहे. नाविलाज असतो, आता सरकारकडून परवानगीच नाही, परंतु आता नाविलाज असतो. शेतकरी दत्तराव पाटील कोळीकर आहेत, ते आपल्या शेतामध्ये बियाणे लावत आहेत. आणि खरोखरच ही शेतकरी संघटनेची मागणी आहे, सर्व शेतकऱ्यांची पण मागणी आहे की सरकारने लवकरात लवकर STBT बियाण्यास, सोयाबीन असो किंवा तूर असो, परवानगी द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, शेतकरी संघटनेची मागणी आहे. लोकतंत्र न्यूज, कोळी, हदगाव, नांदेड.